काम करते आहे, हा माझा पिंड आहे. मी तुम्हाला शब्द देते, हा माझा इतरांसारखा शब्द नाही. त्या मोदी आणि भाजप सरकारसारखा तर नाहीच नाही. भाजप मोदी खोटारडे हे लोक खोटे बोलतात, पण रिटर्न बोलतात. प्रणिती शिंदे यांचा घणाघात. प्रणिती शिंदे यांनी आज मंगळवेढा तालुक्यातील सलगर जवळगी बावची गावांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारनं दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. खताच्या पोऱ्यावरही मोदींचा फोटो आहे. त्यामुळे आता आचारसंहिता लागू होताच शेतकऱ्यांना खत विकत घेणं देखील मुश्किल झालंय. शेतकरी हा या देशाचा कणा आहे आणि त्यांची अशी दयनीय अवस्था पाहून मी तर गप्प बसणार नाही, अशा भावना आमदार प्रणितीताई शिंदे यांनी गावभेट दौऱ्यावेळी व्यक्त केल्या आहेत. शब्द देते युवकांना खास करून, कारण तर युवकांच्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. मागच्या 10 वर्षात ज्या युवकांनी पहिल्यांदा मतदान केलं त्या युवकांना वाटलं मोदी आहे तो मुमकिन है, बहनों और भाइयों 15 लाख सगळ्यांना वाटलं. आणि युवकांचा त्या ठिकाणी वापर करून त्यांना प्रवृत्त करून त्यांचं मतदान घेतलं. पण एकही जबरीचं काम या सरकारने केलं नाही. आजकाल तर त्या खताच्या पोत्यावर पण त्यांचा फोटो असल्यामुळे अधिकारी म्हणतात की आचारसंहिता म्हणून ते खताचं पोतं पण नाही देऊ शकत. एवढी वाईट वेळ जर माझ्या देशाच्या महाराष्ट्राच्या कणा शेतकऱ्यावर आली असेल तर मग मी गप्प बसणार नाही. मी विधानसभेत अनेकदा आवाज उचललाय, माझ्या मतदारसंघाचाच नाही पण लोकसभेचा मी मंगळवेढ्याचा पण प्रश्न त्या ठिकाणी उचललेला होता. मी फक्त राजकारणासाठी किंवा सत्तेसाठी राजकारणात आले नाही किंवा टक्केवारीचं पण मी ठेकेदार नाही म्हणून मी त्या गोष्टीमध्ये पडत नाही. मी काम करते, प्रामाणिकपणे काम करते आणि माध्यमाने मला निवडून दिलं. फक्त काम केलं, काम करणंच माझा पिंड आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते, मी माझा शब्द इतरांसारखा नाही आहे आणि त्या बीजेपी आणि मोदींसारखा तर बिलकुल नाही होता. ते लोक खोटं बोलतात पण रेटून बोलतात, पण ती आपली संस्कृती नाही आहे. माझी नाही, माझ्या आईवडिलांनी मला काँग्रेसची तर ती संस्कृती नाही आहे. मला तुमची सेवा करायला मिळते. जर तुम्ही मला संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी दिली तर 100% मी त्या संधीचं सोनं करेन. जे मागचे दोन्ही खासदारांनी केलं नाही हे दुर्दैव. खरं तर तुम्ही त्यांना एवढी मोठी संधी दिली